श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बघा, स्वामी समर्थ मार्गानुसार विविध सेवा, सणवार, व्रतवैकल्य याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा अल्पशा प्रयत्न आपण करत आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, आजचा एक विषय आहे, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तुमच्या अगदी महत्वपूर्ण, तुमच्या हिताचा किंवा तुम्हाला जो पाहिजे असलेला श्रावण पवित्र मासामधील जो रुद्राभिषेक आहे त्याविषयी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि स्किप करू नका, पूर्ण बघा. बघा, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष, वातावरण खराब किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात. त्यामध्ये परमतत्व दत्त महाराजांच्या त्रिमुखातील ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि चातुर्मासातील परमतत्व म्हणजे भगवान शिव, आणि भगवान शिवाला समर्पित हा जो श्रावण मास असतो यामध्ये आपण भगवान शिवाचा रुद्राभिषेक करत असतो. तर बघा, आपण श्री स्वामी समर्थ महाराजच्या मार्गानुसार आपण रुद्राभिषेक कशासाठी करावा त्याआधी जाणून घेऊया. घरामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात आजारपण असेल आणि गोड्या औषध घेऊन जर आपल्याला त्या आजारपणावर इलाज होत नसेल तर आपण रुद्राभिषेकाचं तीर्थ जर आपल्या घरामध्ये ग्रहण केलं त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला, तर रुद्राभिषेकाच्या तीर्थाने त्यांना त्या मेडिसिनचा किंवा त्या औषधाचा त्यांच्यावर असर व्हायला लागतो आणि प्रभाव पडायला लागतो आणि त्यांचा आजारपण दूर होण्यासाठी मदत होते. बघा, रुद्रोदकाच्या तीर्थानं, रुद्राभिषेकाच्या तीर्थानं, शिवपिंडीवर केलेल्या रुद्राभिषेकाच्या तीर्थानं किंवा रुद्रयंत्रावर केलेल्या रुद्राभिषेकाच्या तीर्थाने जर आपण एखादा मद्यपान करणारा व्यक्ती असेल, दारू पिणारा असेल, सिगरेट पिणारा असेल, बिडी ओढणारा असेल, तंबाखू खाणारा असेल किंवा गुटखा खाणारा असेल किंवा बाहेरचा एक प्रकारचा स्त्रियांचा नाद करणारा व्यक्ती असेल किंवा अनेक प्रकारचे व्यसन करण्याचा व्यक्ती असेल, तर त्याला जर तुम्ही कणकेच्या माध्यमातून किंवा भाजीतून किंवा पोळीतून किंवा त्यांना तुम्ही अनेक प्रकारे तीर्थाच्या स्वरूपात किंवा पाण्यामध्ये जर रुद्राचं तीर्थ, रुद्रयंत्राचं किंवा शिवपिंडीचं तीर्थ जर त्यांना दिलं रुद्राभिषेक करून संपूर्ण, तर त्यांचा सोंटे वाचून खोकला म्हणजे 40 दिवसात त्यांच्या स्वभावात बदल होण्यास मदत होईल. बघा, आणि तिसरं म्हणजे बघा, खूप व्यक्तींचा स्वभाव रागीट, तापट, एकोपानं नाडणारा असा असतो. तर यांच्या स्वभावावर इलाज म्हणजे आपण जर रुद्राभिषेकाचं तीर्थ त्यांना पाजलं तर त्यांचा स्वभावामध्ये बदल होण्यास लागतात. आणि त्याचबरोबर घरामध्ये जर पितृदोष असतील तर पितृदोष कमी होतो. भगवान शिव ही एक प्रकारे पितरांना मोक्ष देणारी देवता आहे आणि ती एक तारण करणारी देवता आहे. त्यामुळे पितृदोष शमन होण्यासाठी भूतगण जे असतात, भूत पिशाच गण जे असतात ते शिवाचे गण असतात. त्यामुळे पितृदोषावर सुद्धा एक उपाय म्हणजे रुद्राभिषेक आहे. आणि पाचवं एक प्रकारचं या रुद्राभिषेकाचा फायदा म्हणजे घरामध्ये जर आपल्या संतती नसेल तर हे त्या स्त्रीने किंवा त्या जोडप्याने जर सतत रुद्राभिषेक करून त्याचं तीर्थ जर धारण केलं ना, तर पोटामध्ये जर काही व्याधी असतील, गर्भपिशवीमध्ये जर काही व्याधी असतील तर त्या व्याधी गर्भपिशवीतील निघून जातात आणि संतती होण्यासाठी मदत होते. बघा, रुद्राभिषेक सतत 40 दिवस केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि माता लक्ष्मीने आणि भगवान विष्णूने सुद्धा यांचं शिवाचं पूजन केलेलं आहे किंवा तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे त्यांना जे जे हवं ते प्रत्यक्ष भगवान शिवानी त्यांना दिलेलं आहे. आणि स्वामी महाराजांच्या, गुरूंच्या कृपे आशीर्वादाने आपण रुद्राभिषेक कसा करायचा ते स्तोत्र मंत्र बघूया. नित्यसेवा हा ग्रंथ आहे, आपल्याला दिंडोरी पंडित केंद्रात किंवा आपल्याला मठात आपल्याला कुठे किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचंय, 1 वेळा वाचायचंय. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मंत्राची 108 वेळा माळ घ्यायची. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राची ओम त्र्यंबकम यजामहे याची एक माळ घ्यायची आहे. त्याचबरोबर रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात याची एक माळ घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा 21 वेळा म्हणायचा आहे. तो आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये मंत्र विभागामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते दिलेलं आहे की आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये. ते तुम्ही संस्कृत वाचता येत असेल तर संस्कृत वाचा किंवा प्राकृत वाचता येत असेल तर मराठीमध्ये ते वाचायचंय एकदा. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्री सोमनाथांच ते सुद्धा आपल्याला 1 वेळा वाचायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महामृत्युंजय स्तुती किंवा कवच किंवा स्तोत्र ते सुद्धा आपल्याला नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे, किंवा नाही वाचलं तरी हरकत नाही, ते सुद्धा आपण वाचू शकता. त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला रुद्र जे आहे, चमक नमक विभाग प्राकृतमध्ये मराठीमध्ये आहे किंवा संस्कृत वाचता येत असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते ऐकू शकता की आणि अभिषेक करू शकता. या प्रकारचे आपल्याला गळती लागणार आहे किंवा पाण्यासाठी आपल्याला एक वाटीमध्ये पाणी घेऊन, चम्मच घेऊन जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. किंवा
अशी गळती जर असेल तर असा तुम्ही अभिषेक लावून दिला आणि यामध्ये पाणी भरलं स्वच्छ पिण्याचं, तर तो अभिषेक होत राहील. त्याचबरोबर आपल्याला हे स्तोत्र मंत्र सर्व म्हणायचे आहेत. तर त्यामध्ये रामरक्षा सुद्धा 9 श्लोक रामरक्षेचे आपल्याला म्हणायचे आहेत. कारण भगवान शिवानी रामाला गुरु केलेला आहे आणि रामाने भगवान शिवाला श्रीलिंगम भजे पांडुरंगम. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला श्री सुक्त एक वेळा म्हणायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला कालभैरवाष्टक म्हणून अभिषेक करून थांबवायचा आहे. स्वच्छ पिंड पुसून, शिवलिंग पुसून, रुद्रयंत्र असेल तर ते पुसून आपल्याला भगवान शिवाला भस्म, अबीर, गुलाल आणि अखंड अक्षता शिवनामावलीने किंवा अखंड बेल शिवनामावलीने नित्यसेवेतील 108 आपल्याला व्हायचे आहेत व पूजन वगैरे करून धूप दीप नैवेद्य दाखवून भगवान शिवाचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवाला प्रार्थना करायची आहे की या तीर्थामध्ये तुमची एक प्रकारची शक्ती होऊ द्या आणि त्या शक्तीने आमच्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींचे व्यसन सुटू द्या, एकोपा नांदू द्या आणि आपला कृपा आशीर्वाद आणि सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि ते पाणी आपल्याला असं तडातावर घ्यायचंय आणि पाणी घेऊन अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री श्री उमामहेश्वर देवता रुद्रतीर्थ जठरेधारण्यम शीर्षधारण्यम असा मंत्र आपल्याला गुगलवर कुठे युट्यूबवर सापडून जाईल किंवा आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल. तो मंत्र म्हणून आपण ते तीर्थ धारण करायचं. आणि जर आपल्या घरातील व्यक्ती ते तीर्थ घेत नसतील तर त्यांना खाण्यापिण्यातून ते तीर्थ आपण देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्तोत्रमंत्र आपल्याला सांगितलेला आहे. रामरक्षा, श्री सुक्त, स्वामी स्तवन, स्वामींची माळ, महामृत्युंजय मंत्र, रुद्र गायत्री मंत्र, शिव महिम्न स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, त्याचबरोबर रुद्र प्रकृत किंवा संस्कृत आणि कालभैरवाष्टक, त्याचबरोबर शिवाचं पूजन आणि शिवसहस्त्रनामावलीने अखंड जोड तांदूळ 108 किंवा सहस्त्रनामावली म्हणजे 108 नावे आणि त्याचबरोबर बेलपानं आपल्याला व्हायचे व जे फुलं असतील 108 किंवा जेवढे असतील त्याचं आपल्याला पूजन करून भगवान शिवाला समर्पित व्हायचे. आणि जे तीर्थ आहे नैवेद्य वगैरे दाखवून तीर्थ आपल्याला धारण करायचं आणि ते तीर्थ एका बॉटलमध्ये ठेवून आपण सतत आज जर सोमवार असेल, आज जर आपण रुद्राभिषेक केला असेल तर आपण पुढच्या सोमवारी करत असाल किंवा रोज करत असाल तर रोज तीर्थ द्या, किंवा आज सोमवारी केला असेल तर आठवड्याभर तेच तीर्थ तुम्ही मुलांना, जे मुलं तुमच्याकडे हट्टी तापट ऐकत नसतील त्यांना सुद्धा दिलं तरी हरकत नाही, त्यांचा सुद्धा स्वभावामध्ये फरक पडायला लागतो. अशा प्रकारे रुद्राभिषेक साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे गडती लावून किंवा चम्मचने पाणी टाकून रुद्रयंत्रावर किंवा शिवपिंडीवर आपल्याला करायचं आहे. जर तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल कोणीही करू नका. त्यावर तुम्हाला सिद्ध केलेलं म्हणजे हरिद्रार्चन केलेलं जे काही रुद्रयंत्र आहे तुम्हाला घरपोच अगदी पार्सलने मिळून जाईल. त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.